नमस्कार, माझे नाव आराध्या हरिफा. मी इयत्ता 7वीत शिकते. मी तुमच्यासमोर एक छोटीशी गोष्ट प्रस्तुत करणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे कोणती मूर्ती श्रेष्ठ. बिरबलाच्या चातुर्याची व बुद्धिमत्तेची कीर्ती फैलावत चालली होती. इराणच्या राजाला वाटलं आपणही बिरबलाची परीक्षा घेतली. मग त्यानं एका साच्याच्या, एका रंगरूपाच्या व एकाच आकाराच्या 3 मूर्ती बादशाहाकडे पाठवल्या आणि बरोबरच संदेशही पाठवला. त्यात लिहिलं होतं की या 3 मूर्ती अगदी सारख्या दिसतात, परंतु त्यातील श्रेष्ठ कोणती, मध्यम कोणती व कनिष्ठ कोणती याची परीक्षा करून तशा चिठ्ठ्या लावून पाठवून द्या, नाहीतर शरणपत्र लिहून पाठवा. आता आली का पंचायत. मूर्ती तर इतक्या सारख्या की एकाच कारागिरानं एकाच साचेतून उरलेल्या होत्या ना त्या. अगदी तियाचाही फरक नाही. आता याच्या श्रेष्ठ कनिष्ठ कसं ठरवायचं, सगळे हतबुद्ध झाले. बादशाहाने शेवटी बिरबलाला बोलून सारं सांगितलं. बिरबलानं मूर्तींकडे पाहिलं. तो मग हसऱ्या चेहऱ्यानं तो उद्गारला, सरकार, मी याचं उत्तर उद्या देईन. आज परीक्षणासाठी मी 3 मूर्ती घरी नेतो. असं म्हणून त्यानं 3 मूर्ती उचलून नेल्या. मूर्ती तर इतक्या सारख्या की एकाच कारागिरीनं एकाच साचेतून ओतलेल्या होत्या त्या. दुसऱ्या दिवशी तो मूर्तींवर श्रेष्ठ कनिष्ठ अशा चिठ्ठ्या लावूनच बादशाहाने नवलानं विचारलं, अरे तू ही परीक्षा कशी केलीस, कशावरून ही उत्तम, ही मध्यम, ही कनिष्ठ, हे कळू दे की आम्हाला. बिरबल म्हणाला, घरी मी खूप वेळा मूर्तींचं अगदी बारकाईनं निरीक्षण करीत राहिलो. तेव्हा मला असं दिसलं की प्रत्येक मूर्तीच्या उजव्या कानाच्या आतल्या बाजूला एक छिद्र आहे. वा, तुझ्या निरीक्षणाला तोड नाही. हा बरं, पुढे काय झालं, बादशाहाने विचारलं. मग काय, मी एक ताट घेऊन तिथे छिद्र घातली. ती पहिल्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली, दुसरीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली व तिसरीच्या थेट पोटातच गेली. बस समजलं मला. पहिली मूर्ती सगळ्यात कनिष्ठ, दुसरी मूर्ती मध्यम व तिसरी श्रेष्ठ आहे. पण या श्रेष्ठ कनिष्ठ कसं काय आधी कळलंच नाही आम्हाला. दरबारातील लोक गोंगाट करू लागले. बिरबल म्हणाला, मंडळी शांत व्हा, शांत व्हा. आता बघा, या पहिल्या मूर्तीच्या कानातली तार तोंडातून बाहेर पडली. म्हणजेच जे लोक कानाने ऐकलेल्या गोष्टी साऱ्याच बडबडत फिरत असतात ते काही शहाणे नव्हे. तशी ही पहिली मूर्ती तिसऱ्या प्रतीची कनिष्ठ. अशा लोकांच्या पोटात काही राहतच नाही. आता बघा, ही दुसरी मूर्ती, हिच्या कानातली तार थेट दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणजेच जे लोक एका कानाने ऐकतात व दुसऱ्या कानाने सोडून देतात त्यांचा नमुना दाखवणारी ही मूर्ती आहे. पण असे लोक दुसऱ्या लोकांचं नुकसान करत नाही, पण दुर्लक्षही करत नाही. ऐकलेल्या भल्या बुऱ्या सगळ्याच गोष्टी त्या उदासीन असतात. आणि तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ मूर्ती आहे. हिच्या कानातून तार गेली की ती पोटातच, तिथून बाहेर पडलीच नाही. याचा अर्थ असा की असे लोक खूप गोष्टी ऐकतात पण ते लक्षात ठेवतात, पोटी बाळगतात, जिकडे तिकडे सारखं सुटत नाही. ऐकलेल्या सगळ्या गोष्टी ते चिठ्ठ्यात साठवून सदुपयोग करतात. त्याचं साक्ष देणारी ही तिसरी मूर्ती आहे. दरबारातील लोक म्हणाले, अगदी खरं, अगदी खरं. बिरबल म्हणाला, बाहेरून सगळे माणसं जरी सारखेच दिसत असतील तरी मनुष्याची योग्यता त्याच्या स्वभावांवर आणि त्याच्या गुणांवर ठरत असते. बादशाह म्हणाला, बिरबला, तुझं हे मानवी स्वभावाचं ज्ञान आणि पारख पाहून मला मोठा आदर वाटतो तुझ्याबद्दल. तात्पर्य, बाहेरून सगळे माणसं जरी सारखेच दिसत असतील तरी मनुष्याची योग्यता त्याच्या गुणांवर, त्याच्या स्वभावांवर ठरत असते. धन्यवाद.